लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीनिमित्त शाहीर अण्णाभाऊ साठे समाजरत्न आणि त्याचबरोबर साहित्यिक महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधले आदरणीय असे स्वातंत्र्य सेनानी अशा अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। आज त्यांना सगळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर मी अभिवादन केलेलं आहे। त्यांचं सगळं साहित्य मी स्वतः वाचलेलं आहे आणि त्यांच्या साहित्याचा विचार प्रसार करणं आणि खास करून ज्या श्रमिकांसाठी त्यांनी काम केलं त्या श्रमिकांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करणं, समाजामध्ये शोषित पीडित समाजाच्या खूप मागण्या आहेत, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी सरकारने निधी दिलेला आहे, परंतु त्याचा विनियोग कशा पद्धतीने होतोय याच्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मी अभिवादन करते। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी अनेक वेळेला अण्णाभाऊ साठ्यांचे समर्थक कार्यकर्ते असणाऱ्या कुटुंबांना सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि कायमच हा समाज आमच्या सोबत राहिलेला आहे आणि म्हणून मी त्यांचे मनापासून कृतज्ञ आहे आणि त्यांचे मी आभार मानते। धन्यवाद। जय महाराष्ट्र। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कालपासून जो चर्चेला आहे, संजय राऊत यांना रात्री अटक झाल्याचे उशिरा जाहीर प्रतिक्रिया द्या। बऱ्याच वेगळ्या प्रतिक्रिया येतात, ईडीचा गैरवापर होतोय किंवा विरोधकांना संपवण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जात आहेत अशी टीका होते। जेव्हा न्यायालयीन प्रक्रिया एखादी चालू असते, मग ती कुठल्याही व्यक्तीबद्दल असो, नेत्यांबद्दल असो, तर ती न्यायालयीन प्रक्रियेचा तपास चालू असताना त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे। त्यातून जी जबाबदारी माझ्यावर आहे पीठासीन अधिकारी म्हणून, तर त्यामुळे महिलांवरचे अत्याचार किंवा ठिकठिकाणी असणारे सामाजिक अन्यायाचे विषय याच्यात मी नेहमीच लक्ष घालत असते, परंतु हा प्रश्न संपूर्णपणाने अजूनही त्याच्याबद्दलचा काही निकाल लागला नाही आहे, अजून तपास चालू आहे। परंतु एक नक्की वाटतं की खासदार संजय राऊत यांनी मुदत मागितली होती, परंतु त्यांना मुदत देण्यात आली नाही। त्याचबरोबर अनेक वर्ष याचा तपास चाललेला आहे। काही वेळेला ताब्यात घेतल्याशिवाय तपास होत नाही हे खरं आहे, परंतु कशा प्रकारची पुढची यंत्रणा असणार आहे, निकाल कधी लागणार, काय लागणार, हे संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे तुम्ही मला प्रतिक्रिया विचारता ते चौथा स्तंभ म्हणून तुमच्या जागी तुम्ही योग्य आहात, पण मी याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकत नाही। मी एवढंच म्हणेन की खासदार संजय राऊत हे एक सामाजिक अत्यंत उपयुक्त त्यांनी काम केलेलं आहे, संयुक्त महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे, पत्रकारांच्या स्वातंत्र्यासाठी ते अग्रणी असतात। अशा वेळेला या सगळ्या परिस्थितीतून सुद्धा ते निभावून अगदी चांगल्या प्रकारे त्यांची बाजू मांडू शकतील असं मला वाटतं। बाकीचे काही लोक जे आहेत ते त्याच्यावर भाष्य करतायत आणि वाटेल ते बोलत आहेत। मला असं वाटतं की ज्यांनी मृत साहित्यिकांची मुंडकी कापलेली आहेत आणि अशा पद्धतीने सांस्कृतिक अतिक्रमण केलेलं आहे, अशा प्रकारची माणसंसुद्धा जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेला खरोखर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे, नैतिक अधिकार नाही आहे, कायदेशीर अधिकार नाही आहे। परंतु ट्रायल बाय मीडिया असं करण्याचा जो प्रयत्न सातत्याने काही समाजातले घटक करतायत, त्यांनी या संदर्भामध्ये त्यांचं सगळं रेकॉर्ड जे आहे त्यांनी अनेक वेळेला असा दुरुपयोग केलेला आहे आणि म्हणून खरं तर त्यांच्या सगळ्या म्हणण्याकडे मी तर असं म्हणेन की एखाद्या झाडावर जशी बाणगुळं असतात तसे हे बाणगुळ प्रवृत्तीचे लोक आज या घटनांचा फायदा घेऊन काही ना काही चुकीची वक्तव्य करतायत, बेकायदेशीर वक्तव्य करतायत, निराधार वक्तव्य करतायत आणि म्हणून अशी त्यांच्याकडे पुरावे आहेत का? त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी जरूर टीका करावी। अजून काही लोकांची चौकशीसुद्धा ते मागू शकतात, तर काही लोक आनंद व्यक्त करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीने न्यायालयीन प्रक्रियांमध्ये बाणगुळ प्रवृत्तीचा उच्छाद होऊ नये ही माझी साधी अपेक्षा आहे। दुसरा एक प्रश्न आहे, जो जे.पी. नड्डा आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांनी बिहारमध्ये असं वक्तव्य केलं की शिवसेना आता संपते आहे, फक्त भारतीय जनता पक्षच शिल्लक राहतो आहे। मला असं वाटतं की जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा रातकिड्यांना असं वाटतं की आता सूर्य कायमचा संपलेला आहे, पण सकाळ झाल्यावरती त्यांच्या ते लक्षात येतं। पण शिंदे गटाला हे वक्तव्य समजतंय असं वाटतं नाही, मला असं वाटतं की एक कविता आहे नारायण सुर्व्यांची, तूही यत्ता कंची,
कोण कुठल्या येते ते ज्याचं त्यांनी ठरवावं आणि समाज ठरवत असतो. काही एकनाथ शिंदेंनी म्हटलं की सकाळचा 9चा भोंगा बंद झालाय, आता सकाळी 9चा मी प्रत्येकाच्या म्हणण्यावरती प्रतिक्रिया देणार नाही. त्याच्यामध्ये फक्त सामाजिक विषय तुम्ही विचारा फक्त. संजय राऊतांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी माफ करा ठाकरे कुटुंबियांकडून अजून कुठली प्रतिक्रिया आलेली नाही. काल नाही ठाकरे प्रतिक्रियेचा काय प्रश्न आहे. माननीय उद्धव साहेबांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली आहे. मातोश्रीवरती ते बोललेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नाच्या मध्ये प्रतिक्रिया किंवा असा प्रश्नच नाही आहे. त्या ठिकठिकाणी शिवसैनिकांनी पुण्यातल्या सुद्धा आंदोलनं केलेली आहेत. फक्त मुद्दा एवढाच आहे की जो तपास होतोय तो तपास झाल्यावर मी काल लातूरमध्ये बोलताना उदाहरण दिलं की CBIकडे कल्पना गिरीची केस 2014ला गेलेली होती. तुम्ही पण सगळ्यांनी मोठी प्रसिद्धी दिलेली होती. स्वतः नरेंद्र मोदी म्हणाले होते की काँग्रेसची संस्कृती तंदूर ते लातूर आहे, पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आहे. CBI आहे, ED आहे, या वेगवेगळ्या विंग्सना कुठेतरी कालमर्यादेमध्ये त्यांचे निकाल लागले तर लोकांना कळेल, एवढंच मी अपेक्षा धरू शकते. मला असं वाटतं का सरकारी यंत्रणा ज्यांचा गैरवापर केला जातो, ज्यांची नावं तुम्ही घेतली, ते सोयीस्कर किंवा एखाद्या पक्षाच्या सांगण्यावर जर वागत असतील तर न्यायालयीन लढाई सुद्धा या दरम्यान उभारली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? मी याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकत. प्रतिक्रिया का सवाल ही नहीं है, क्योंकि देखिए कोई भी न्यायालयीन प्रक्रिया होती है तो मैं उस पर या कोई भी प्रतिक्रिया देना उचित ही नहीं है. फिर भी आप माध्यम के लोग जो है वो बार बार प्रतिक्रिया पूछते हैं जैसे कि कोई राजकीय आंदोलन चल रहा है. इसके लिए प्रतिक्रिया देना बिल्कुल मुनासिब नहीं है. मुझे तो ये लगता है कभी ऐसे भी हो सकता है कि बार बार आप न्यायालयीन प्रक्रिया में दखल क्यों देते हो, इसका सवाल आप उसका जवाब आपको भी देना पड़ेगा. आपके पास कुछ सबूत हो गए, आपके पास कुछ जानकारी है, उसके बारे में पूछ सकते हैं कि उसके बारे में हमको क्या लगता है. लेकिन जिसमें क्या सच है क्या सच नहीं है, जिसका फैसला ही हुआ नहीं है, उस पर प्रतिक्रिया देना ठीक नहीं है, ऐसा मुझे लगता है. जिस तरह गिरफ्तारी हुई है, प्रक्रिया को फॉलो नहीं किया गया. आपने ये भी कहा कि उन्होंने मदद मांगी थी लेकिन मदद नहीं दी गई. अभी मुझे लगता है तुम लोग को TRP के लिए जो पूछना है वो दिन भर तुम धूप में खड़े रहकर पूछते रहिए. आप भी छाँव में आके थोड़े दूसरे सामाजिक विषय जो वो भी लीजिए, ऐसा मेरा कहना है. इसके अलावा जो JP नड्डा ने कहा है, बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष हैं, कि जो सारी क्षेत्रीय पार्टियां वो खत्म हो जाएंगी, सिर्फ बीजेपी बचेगी. मुझे लगता है किसी किसी लोगों को राजनीति के बारे में दिन में भी सपने आते हैं और इस तरीके की अपेक्षा रखना, तो भारत की राजनीति ने अभी तक ये सबक सिखाया है कि हर 10 साल के बाद में, हर 5 साल के बाद में समाज जनता जो है वो बहुत ही सयानी है. जनता जो है सब जानती है. इसके लिए उनकी अपेक्षा तो उनके पास ठीक है, लेकिन शिवसेना को ख़त्म करना, ये तो मैं कहूँगी कि महाराष्ट्र का हर मराठी व्यक्ति जब तक जिंदा है, महाराष्ट्र में पढ़ा हुआ, पला हुआ, सीखा हुआ, यहाँ पे काम करने वाला हर व्यक्ति जब तक जिंदा है, तब तक शिवसेना के बारे में लोगों के मन में जो सिंहासन है उस पर बाला साहब जी ठाकरे, शिवसेना, उद्धव जी ठाकरे और आदित्य जी ठाकरे, इनके नाम हमेशा के लिए लिखे हैं. लेकिन जिनको कुछ नज़र का बीमारी है वो ही नहीं देख सकते.